अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाणे हद्दीत तार फाईल परिसरात वेगवान दुचाकीच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ऑटो पलटी झाला। या अपघातात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाणे हद्दीतील तार फाईल परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वेगात आलेल्या दुचाकीने ऑटोला जोरदार धडक दिल्यामुळे हा ऑटो रस्त्यावर पलटी झाला। या अपघातात ऑटोमध्ये बसलेले नूतन हिंदी आणि शिवाजी विद्यालयातील 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले। सध्या जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुचाकी एक युवती चालवत होती। या अपघातात तिलाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी रामदासपेठ पोलीस पुढील तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। मसला ये था, हम ऑटो बच्चों को बिठा के थोड़ा आगे गया ऑटो लेके, तो वहाँ की जो गली है वहाँ से एकदम स्पीड में आई वो बाइक गाड़ी चला के, फोन में बात भी कर रही थी और स्पीड से एकदम ठोकी, हॉर्न नहीं बजाया, कुछ नहीं बजाया और ऑटो पलटी हो गया। फर्स्ट सामने से ठोका उसने हैंडल के पास से, पूरा गाड़ी पलटी हो गई। 5 बच्चों को लगा, बाकी बच्चों को कम लगा थोड़ा। और 2 बच्चे एकदम जो है, बच्चा है देखो उसको ज्यादा लगा, एक मेन हॉस्पिटल में उसको भी लगा, ये भाई को भी लगा हुआ है। और वहाँ पे दवा खाने आने के बाद में वो धमकी दे रहे थे मुझे कि तू इधर ही खड़े रहना, ऐसा मैं पठान साहब को फोन लगाता हूँ, दवा खाना बंद कराता हूँ। बोले वो बच्चे को देख रहे हैं, उनका इलाज नहीं कर रहे, जो लड़की थी, ऐसा उन्होंने बोला। और बच्चों को देखा भी नहीं, उन्होंने पूछा भी नहीं, वहाँ पे भी नहीं, तारफल में और हॉस्पिटल में है जब भी नहीं देखा। खाली बस वो बोल रहे थे कि तू इधर रुक, मैं तेरे को बताऊंगा, मैं इसको फोन किया, एमएलए साहब को फोन किया, ऐसा बोल रहे थे। समोरची व्यक्ती आहे तिचाच गुन्हा असून ते समोर गेली आणि तिने तक्रार केली। आमचं म्हणणं एवढंच आहे की तिने समोरची ना आमच्या सगळ्या लेकरांच्या दवाखान्याचा खर्च उचला आणि या लेकरांना पाहावं। तिनं त्या पाहायला तयार नाही, ती उलटी इथं येऊन तिनं केस केली। मग आम्ही इथं आलेलो, तिच्या भावांनी आम्हाला फोन करून इथं बोलावलं। तिला थोडस ताडी पण लागलेलं नाही आहे, ते नाटक करू राहील। समोर येवा, तिला किती लागलं तिनं पाहावं, आम्हाला किती लागलं आम्ही पाहावं। आणि शक्यतो जो दवाखान्यात मुलगा आहे त्याच्या इकडे जास्त ध्यान द्यावं, त्याच्या इकडे आणि याच्या इकडे। याच्या इलाजासाठी सध्या 25,000 रुपये खर्च आहे। त्याचे मम्मी पप्पा हात मजुरीवाले, त्यांना लेकराला शिक्षण देणं हेच मोठं होऊ राहिलं। म्हणजे शिक्षण देता येत नाही त्यांना, पण ते त्यांच्या बरोबरीने शिक्षण देतात, पण हा इलाज त्यांच्याच्याने होत नाही। तिने या लेकराच्या ऑपरेशनचा खर्च करा, बाकीच्या लेकराला काय द्यायचं त्या लेकराला, मेन म्हणजे तो दवाखान्यात मुलगा आहे त्याला पण खर्च द्यावा। माझी हेच हात जोडून तुमच्या इकडे विनंती आहे।